NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण डॉक्टर जबीन हारून पठाण सखी नर्सिंग होमच्या संचालिका यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. त्यांना अनेक संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत. या ठिकाणी हा बिझनेस एक्सप्रेस श्री अवॉर्ड असा हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. हा जो पुरस्कार आहे तो सांगली जिल्ह्यातील ह्या संस्थेचा आहे. त्याचबरोबर निमाच्या वुमेन्स सेक्टरमधून सुद्धा हा पिंपरी चिंचवडचा सामाजिक कार्याच्या बद्दलचा पुरस्कार आहे. त्याचबरोबर वारकऱ्यांच्या सेवेबद्दल सुद्धा या ठिकाणी पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. अनेक पुरस्कार त्याचबरोबर सामाजिक कार्य मॅडमनी केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, तुमचे वडील कर्जत तालुक्यामध्ये 22 वर्ष त्यांनी ग्रामीण भागामध्ये शिक्षकी पेशा म्हणून सर्वसामान्यांना शिक्षण दिलेलं आहे. तर तुमचं वडिलांचं पेशा आणि तुमचं शिक्षण आणि त्याचबरोबर मेडिकल कॉलेजविषयी काय माहिती सांगा. मी डॉक्टर जबीन पठाण. माझ्या वडिलांचं नाव वायडी पठाण सर, यासीन पठाण सर. त्यांनी ऍक्च्युअल खूप गरिबीतनं शिक्षण घेतलं. त्यांनी दादा पाटील म्हणजे तिथे होते कर्जतला रयत शिक्षण संस्थेचे. तर त्यांच्याकडे म्हणजे अगदी म्हणजे आठवडाभर काम करायचं आणि प्रत्येक ठिकाणी असं त्यांना जेवण मिळायचं. आठवडाभर या घरात दुसऱ्या घरात अशा ठिकाणी त्यांनी तसं त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेता घेताच त्यांनी म्हणजे कष्टही खूप केले आणि नंतर लगेच त्यांना मग शिक्षकांचा जॉब तिथे मिळाला. महात्मा गांधी विद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर अण्णा त्यांनी त्यांना लगेच जॉब दिला, कारण त्यांचे कष्ट त्यांनी पाहिले होते लहानपणापासून. आणि मग त्यांनी सुद्धा तिथे 22 वर्ष एकाच ठिकाणी काम केलं आणि खूप प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं. त्यांच्या संस्कारांमुळेच आम्ही त्यांच्या संस्कारांच्या खाली आम्हालाही त्यांनी चांगले संस्कार दिले आणि आम्ही पण तिथेच महात्मा गांधी विद्यालयामध्ये शिक्षण घेतलं आणि तिथेही मी पहिल्यापासून प्रत्येक वर्गात अगदी माझा पहिला नंबर असायचा तिथे. आणि 10वी 12वी कर्जत तालुक्यात मी फर्स्ट होते तेव्हाही. आणि मग अभ्यास चांगला करून मेडिकलला मला हे मिळालं ऍडमिशन बोराडी कॉलेज. तिथेही जे होते समाजसेवक कर्मवीर व्यंकटराव रणधीर त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये राहून आम्हाला तिथे सोशल वर्कची सवय लागली आणि मला ते नेहमीच आवडतं असं सोशल वर्क करायला. मॅडम, तुम्ही KVTR मध्ये शिक्षण घेतलं, शिरपूर धुळेमध्ये BAMS झालं. त्याच्यानंतर तुम्ही जामखेडमध्ये क्लिनिक मिशन हॉस्पिटलमध्ये काम करण्यापूर्वी काही क्लिनिकल या ठिकाणी प्रॅक्टिस केली किंवा पुनवर, लोणी, करमाळा, सोलापूर जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर तुमच्या कर्जतमध्ये सुद्धा तुम्ही क्लिनिक चालवलं. तर त्याबद्दल काय सांगाल. मी 91 मध्ये पास आउट झाले BAMS. नंतर 1 वर्ष मी पुण्यात प्रॅक्टिस केली आणि 93 ला माझं लग्न झालं. कर्जतमध्येच मी होते. मग लगेच मी तिथे क्लिनिक सुरू केलं आणि वडिलांचं गाव होतं पुनवर, लोणी, करमाळा तालुक्यातलं. असं वाटलं मला की तो अगदी म्हणजे रुरल भाग आहे आणि तिथे म्हणजे त्या गावातली जर व्यक्ती कोणी डॉक्टर होत असेल तर तिचं म्हणजे काम आहे की तिथं जाऊन सेवा थोडी तरी द्यायलाच पाहिजे. म्हणून मी आठवड्यातनं 1 दिवस 3 वर्ष तिथं जात होते आणि तिथल्या रुग्णांना मी अगदी कमी खर्चात त्यांची सेवा करत होते. मी निश्चितच आपला आजोळ म्हणून त्या ठिकाणी सेवा चांगल्या दर्जाची दिलेली आहे. मॅडम, रजनीकांत आरोळे जे मॅगसेस अवॉर्ड त्यांना मिळालेलं आहे फिलिपिन्स या देशाचं. तर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सोबत तुम्हाला काम करायची संधी जामखेड येथे मिशन हॉस्पिटलमध्ये मिळाली. तर तो अनुभव काय सांगाल. 97 मध्ये मला जॉबची ऑफर आली डॉक्टर आरोळे यांच्या बहीण मिसेस कांबळे म्हणून. तर त्यांनी मला पाहिलं होतं आणि त्यांनी पाहिलं की या खरं यांना
म्हणजे सोशल वर्क करायची यांना आवड आहे, म्हणून त्यांनी मला तो जॉब उपलब्ध करून दिला आणि मी त्या CRHP मध्ये जॉबसाठी 97 मध्ये गेले आणि ते 50 बेडचं हॉस्पिटलमध्ये मी मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलं. पण अगदी गरीब लोक तिथे यायचे आणि त्यांचा म्हणजे जे त्रास आहे त्या त्रासातनं ती मुक्तता करण्यासाठी मी तिथे गेले तर मला त्याच्यात खूप समाधान वाटायचं. तेव्हा माझे मिस्टर 5 वर्ष दुबईला जॉबसाठी गेले होते आणि मला पूर्णपणे वाहून घेतलं होतं तिथल्या कार्यासाठी 5 वर्ष. मॅडम, त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून जे काही दत्तक गावे घेण्यात आली होती, सकाळी 7 वाजता तुमची ओपीडी त्या ठिकाणी चालू व्हायची, तर तो काय अनुभव होता आणि कशी? रुरल एरियामध्ये जे हे मिशन हॉस्पिटल डॉक्टर मिस्टर आणि मिसेस आरोळे यांनी खूपच चांगलं म्हणजे त्यांचं कार्य आहे आणि त्यांच्या कार्यात आम्ही थोडाफार सहभाग दिलेला आहे. मी मेडिकल ऑफिसर तिथे असताना तिथेच त्यांचे क्वार्टर्स असायचे, तिथून गाडी निघायची सकाळी 7 वाजता. रुरल एरियामध्ये जाऊन आम्ही झाडाखाली बसून पेशंट पाहिले आहेत आणि माझ्याबरोबर एक सिस्टर असायची. मी जे काही प्रिस्क्राईब करेल मग त्यांनी मेडिसिन द्यायचं. 10 पर्यंत तिथे ओपीडी पेशंट पाहायचे. काही जर ऍडमिशन असतील त्यांना गाडीतच घ्यायचं आणि हॉस्पिटलला घेऊन यायचो आम्ही आणि मग त्यांना 10 नंतर आम्ही हॉस्पिटलची ओपीडी पाहायचो आणि खूप म्हणजे मी तिथे काम केलं. खूप वेगळ्या केसेस पाहायला मला मिळाल्या तिथे. मॅडम, तुम्हाला त्या ठिकाणी अमेरिकेचे डॉक्टर कोलिन जे कार्डिओथोरॅसिक सर्जन होते त्यांच्याबरोबर काम करायला संधी मिळाली. तर एवढ्या रूट एरियामध्ये अमेरिकेचे डॉक्टरांना तेवढी संधी भेटायची का? मिशन हॉस्पिटल मध्ये म्हणजे फंड्स यायचे अमेरिकेहून त्यांना आणि त्यावेळेस ते डॉक्टर तिथे म्हणजे खास ऍक्च्युअल ते 72 इयर्स ओल्ड होते, पण ते असं म्हणजे त्यांचं काम होतं की त्यांना असं पाहायचं होतं की रुरलमध्ये खरंच काय होतं आणि काय तिथे मेडिकल फील्डची का आवश्यकता आहे, म्हणून ते ऑब्झर्वेशनसाठी तिथे आले होते. पण त्यांना तिथले जे पेशंट आणि तिथले लोकांची डॉक्टरची गरज, ते कार्डिओथोरॅसिक सर्जन असताना त्यांनी सगळ्या प्रकारचे पेशंट तिथे पाहिले आणि ऑपरेट केले. मला त्यांच्याबरोबर काम करून खूप अनुभव आला आणि खूपच शिकायला मिळालं मला तिथे. मॅडम, पुण्यामध्ये तुमचं या ठिकाणी 2002ला आगमन झालं. या ठिकाणी गेली 15 ते 16 वर्ष तुम्ही या ठिकाणी काम करताय, अनेक शिबिर या ठिकाणी घेताय. तर तुम्ही स्वतः या ठिकाणी खिवसरा हॉस्पिटलमध्ये 3 महिने सर्व्हिस केली, तर त्याचा काय अनुभव सांगा? खिवसरा हॉस्पिटलमध्ये मी आत्ताच म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 महिने मी काम केलं. मला म्हणजे असं वाटत होतं की माझं जे रुरलचं नॉलेज आहे ते म्हणजे मला जे मिशन हॉस्पिटलमध्ये मी जे काही शिकले, डिलिव्हरी पेशंट खूप केल्या, तसं प्रायव्हेटमध्ये एवढा फ्लो नसतो. पण मला असं वाटलं की मी तिथे जाऊन गरिबांची सेवा करावी, म्हणून मी 3 महिने तिथे ड्युटी केली. माझं स्वतःचं हॉस्पिटल असताना मी तिथे गेले आणि तिथल्या लोकांची सेवा केली. तर म्हणून मला तिथे खूपच छान अनुभव आला आणि वाटलं की त्या एरियामध्ये माझी पण तिथे गरज आहे म्हणून. निश्चितच मॅडम, तुम्ही फक्त 3 महिन्यामध्ये 60 ते 70 डिलिव्हरी त्या ठिकाणी केलेल्या आहेत, चांगली सेवा दिलेली आहे आणि तुम्हाला डॉक्टर रजनीकांत आरोळे सर आणि डॉक्टर मिसेस मेबेल आरोळे यांचं तुम्हाला सहवास लाभलेला आहे. मॅगसेस पुरस्कार विजेते असं जागतिक कीर्तीचं हे कुटुंब या ठिकाणी तुमच्या सहवासात होतं आणि तुमचा सहवास या ठिकाणी पिंपरी चिंचवडच्या आरोग्य क्षेत्राला मिळतोय. तर ह्या दृष्टीने पिंपरी चिंचवडचं आरोग्य क्षेत्र हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं तुमच्या माध्यमातून झालंय असं मला वाटतंय. NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या वतीने आपण जी मुलाखत दिली, माहिती दिली त्याबद्दल आपला हार्दिक आभार. मी पण आभारी आहे आपली. धन्यवाद. थँक्यू.